Hello student, in subject Science 2 in Standard 7, today we are learning about the sexual reproduction of the chapter number 3, Life Processes in Living Organism Part 2. The sexual reproduction is the another type of the reproduction. This process occurs always with the help of two germ cells. Female gametes and the male gametes are two germ cells. There are the two main processes occurs in sexual reproduction. One, gamete formation and fertilization. अर्थातच आपण लैंगिक प्रजनन हा भाग बघत आहोत. प्रजननाचा दुसरा भाग स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक अशा दोन जनक पेशींच्या मदतीने जे प्रजनन होत असतं त्याला लैंगिक प्रजनन असं म्हणतो. त्याच्या दोन प्रक्रिया दिसून येतात. पहिली प्रक्रिया म्हणजे युग्मक निर्मितीची आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे त्याला फलन असं म्हणतात. तर या प्रक्रियांचा आपण आता डिटेलमध्ये आपण विचार करूया. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय? गॅमेट आर फॉर्म बाय द मियोसिस अँड द मियोसिस chromosomes number is reduced to half and hence haploid gametes are formed. आता युग्मक निर्मितीमध्ये आपल्याला एकगुणित अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणसूत्री युग्मकांची निर्मिती होते. म्हणजे जनकपेशी द्विगुणित ट्वाइस n असतात, मात्र युग्मके एकगुणित म्हणजे नुसते n होतात. इन फर्टिलायझेशन डिप्लॉइड zygote is formed in this process by the union of haploid male and the female gametes, and the zygote divides by mitosis and embryo is formed. The embryo develops to form new individuals. फर्टिलायझेशन प्रक्रिया ही फलन प्रक्रिया असते. एकगुणित स्त्रीयुग्मक आणि एकगुणित पुयुग्मक यांचा संयोग होऊन आपल्याला म्हणजे डिप्लॉइड द्विगुणित युग्मनज तयार होत असतो. झायगोटला युग्मनज असं म्हणतात आणि ही प्रक्रिया म्हणजेच फलन प्रक्रिया. ह्या द्विगुणी युग्मनजचं सूत्री विभाजनाने विभाजन होऊन त्यापासून भ्रूण तयार होत असतो. एम्ब्रियो त्याला असं म्हणतात. या भ्रूणापासूनच नवजात जीव तयार होतो. टू पॅरेंट्स that is male parent and female parents are involved in this type of the reproduction. The fusion of the male gametes of the male parent and the female gametes of the female parent occurs. Due to this, the new individuals always has the recombined genes of both parents. एक लक्षात घ्या की पित्याचे पुयुग्मक आणि मातेचे स्त्रीयुग्मक यांच्या संयोगाने तयार होणारा जो नवीन जीव असतो त्यांच्याकडे दोघा जनकांची विचलित जनुके असतात. नव्या जीवामध्ये मात्या पित्यांचे दोन्ही जे साम्य गुणधर्म हे दाखवले जात असतात. जेनेटिक व्हेरिएशन्स हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअरबाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. ड्यू टू धिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्व्स फ्रॉम बीइंग एक्सटिंक्ट. सजीवांमध्ये आढळून येणारी विविधता ही या जननिक परिवर्तनामुळे निर्माण होत असते आणि त्यानुसार ते अनुकूलन निर्माण करून स्वतःचे अस्तित्व टिकवत असतात आणि नामशेष होण्यापासून वाचवत असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शनचे दोन भाग इथे आहेत शिकायला. एक ए म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आणि बी हा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिईंग. तर आता आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स या भागात बघूया. फ्लॉवर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. म्हणजे फूल हे वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचं एक कार्यात्मक एकक आहे. म्हणजे याशिवाय ते घडू शकत नाही. यामध्ये काही भाग आहेत की त्याला म्हणू शकतो आपण फ्लोरल होल्स म्हणतात. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. या आकृतीकडे नीट लक्षपूर्वक पहा. याच्या रचनेमध्ये आपल्याला बघता येईल की बाहेरून आतमध्ये जाऊया आपण. बाहेरून जो क्रम आहे तो निदलपुंज त्याला म्हणतो आपण की कॅलिक्स असं म्हटलं जात असतं. त्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याच्यानंतरचा तो म्हणजे दलपुंज. दलपुंजला आपण कोरोला असं म्हणतो.
त्यानंतर अँड्रोसियम म्हणजे त्याला पुमंग म्हणतात, आणि जे गायनोशियम आहे ते त्याला आपण जायंग असं. ही 4 मंडले तुम्हाला दिसतील, यांची आकृती काढताना नीट लक्षपूर्वक काढावी. अँड्रोशियम and gynosium are called essential holes because they perform the function of reproduction, whereas the calyx and corolla are called as accessory holes because they are the responsible for protection of the inner holes. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. अँड्रोशियम आणि गायनोशियम हे 2 घटक जे आहेत हे महत्त्वाचे असतात. त्यानंतर बाकीचे जे आहेत ते ॲक्सेसरी आहेत, म्हणजे त्यांना फक्त ते प्रोटेक्शन म्हणून ते काम करत असतात आतल्या मेंबर्सचं. द मेंबर्स ऑफ द कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. आपण सेपल्स त्यांना म्हणू शकतो कॅलिक्सच्या भागाला. अँड दे आर द ग्रीन कलर्ड. तुम्हाला पाकळ्या आतमध्ये जे झाकलेले असतात त्या ग्रीन भागाला त्याला सेपल्स असं म्हणतात, आणि ज्या पाकळ्या असतात त्यांना विविध रंग असतात त्यांना पेटल्स असं म्हणतात. तर हे आपल्याला फुलाचे जे भाग आहेत त्यामध्ये दिसून येतं. काही फुलं तुम्ही पाहिली असतील की काही फुलांमध्ये उभयलिंगी प्रकार असतो आणि एकलिंगी प्रकार असतो. एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग या दोन्ही मंडले जेव्हा असतील तेव्हा त्यांना आपण काय म्हणू शकतो, बायसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणू शकतो. हिबिस्कसचं उदाहरण आहे, जास्वंदीचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आणि युनिसेक्शुअलमध्ये आपल्याला बघता येईल की त्याच्यामध्ये एकतर दोघांपैकी एकच घटक दिसतो, पुल्लिंग असेल किंवा स्त्रीलिंग असेल. तुम्हाला पपईचं हे उदाहरण आपल्याला माहिती असेल. पपईमध्ये आपल्याला मेल आणि फिमेल असे स्वतंत्र झाडं आपल्याला दिसतात. काही फुलांना देठ असतं, काही फुलांना आपण असं म्हणू शकतो की काहींना देठ नसतं, पण आधारासाठी त्यांना काही तो भाग असतो. The many flowers have to stalk for support called as a pedicel, and such flower are called pedicellate, whereas the flower without stalk is called as a sessile. जिथे ज्यांना देठ नसतं त्यांना सेसाइल्स असं म्हणतात, म्हणजे त्यांना स्थानबद्ध त्या ठिकाणी असतात, आणि ज्यांना देठ असणारी फुलं असतात त्यांना पुष्प उरंती असं म्हणतात. आकृतीत जर पाहिलं तुम्ही तर गायनोशियमचे तुम्हाला 3 भाग दिसत आहेत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. आणि अँड्रोशियमचे तुम्हाला 2 भाग दिसतील, अँथर आणि फिलामेंट. तर या स्वतंत्रपणे यांची माहिती आपल्याला ठेवता आली पाहिजे. Stigma is present at the tip of the style, and the ovary contain one or the many ovules. Embryo sac is formed in each ovules by the meiosis. या ओव्हरीमध्येच मिओसिस कृती घडत असते आणि तिथूनच फळ तयार होत असतं. Each embryo sac consists of the haploid egg cells and the 2 haploid polar nuclei. अँड्रोशियमच्या अँथर पार्टमधून पोलन ग्रेन्स हे बाहेर पडत असतात. हे पोलन ग्रेन्स याच ठिकाणी पॉलिनेशन होण्यासाठी म्हणजे परागण क्रिया होण्यासाठी आवश्यक असतात. पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. या स्टिग्मापर्यंत जातात आणि स्टिग्माच्या माध्यमाने ते ओव्हरीपर्यंत पोहोचतात. दिस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. द पॉलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. दिस कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ द अबायोटिक एजंट्स, वाईन, वॉटर. अँड द बायोटिक एजंट कोणते, तर इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. म्हणजे 2 घटकांच्या द्वारे हे पॉलिनेशन घडून येत असतं. परागण क्रिया ती घडत असताना ती पाण्यामार्फत, हवेमार्फत होत असते. परागकण उडून ते स्टिग्मावर जाऊन पोहोचतात. स्टिग्माच्या ठिकाणी चिकटचा भाग असतो आणि त्याच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स हे वाढायला सुरुवात होते, पुढे पुढे सरकत जातात. आकृतीत पहा तुम्ही, पोलन ट्यूबमध्ये ते जे मेल गॅमेट्स आहे ते 2ऱ्या क्रमांकाच्या आकृतीत खाली ओव्हिल्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्यानंतर 3ऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला असं दिसेल की एम्ब्रियो सॅकपर्यंत ते पोचलेले आहेत. आणि त्या ठिकाणचा जर भाग तुम्ही नीट पाहिला तर एग सेल्स आणि पोलन न्यूक्लियस यांच्यामध्ये एकत्रितपणे तिथे झायगोट फॉर्मेशन होण्यासाठी प्रक्रिया ही घडते, आणि मग नवीन भ्रूण, नवीन जीव हा तयार होत असतो किंवा त्याचं फळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होत असतं. जे ध्रुवीय केंद्रक असतं, जे न्यूक्लियस असतं, त्याच्याबरोबर ते संयोग पावत असतं आणि त्यातून आपल्याला एंडोस्पर्म तयार होत असतो. भ्रूणपोष म्हणजे त्याला भ्रूणाला पोसण्यासाठी तो उपयोगात येत असतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात, म्हणून याला द्विफलन किंवा दुहेरी सुद्धा म्हटलं जात असतं.
तर हे आपण या आकृतीवरून समजून घेतलेलं आहे. पॉलिनेशनचे दोन प्रकार असतात, एक सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं आहे क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनमध्ये सेम फ्लावर, वन फ्लावर असतं आणि त्याच्याच फ्लावरशी त्याचा ते पराग निवडून तिथे जात असतात. आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला बघता येईल क्रॉसमध्ये की दोन वेगवेगळे फ्लावर्स असतील, वेगळ्या प्लॅन्टचे असू शकतात, सेपरेट प्लॅन्टचे असू शकतात, त्यापासून तयार होणारं जे परागीभवन आहे ते घडून येत असतं, तेव्हा त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. ओव्हिल्स डेव्हलप इंटू द सीड्स अँड द ओव्हरी इंटू द फ्रूट्स आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे या फलन प्रक्रियेनंतर जे बीजांकुरण घडण्याची प्रक्रिया ही सुरुवात होते. बीज अंकुरून नवीन रोपटं कसं तयार होत असतं त्याला आपण बीजांकुरण असं म्हणतो. हे फलनानंतर जे बीजांडाचं रूपांतर बीजात झालेलं असतं आणि अंडाशयाचं रूपांतर फळात झालेलं असतं. हे आपल्याला इथे या आकृतीमध्ये बघायला मिळेल की एखादी अनुकूल परिस्थितीमध्ये जमिनीवर पडलेलं एखादं बीज जे आहे ते मातीमध्ये रुजतं आणि तिथून तो भ्रूणपोषाचा वापर करून बीजातील युग्मनाची वाढ होते आणि नवीन रोपटं हे तयार होताना आपल्याला दिसतं. म्हणजे आधी आपण प्लांट्समध्ये फुलापासून फळ तयार होतं, त्या फळामध्ये बिया तयार होतात आणि त्या बिया आपण नंतर रुजवात करून त्यांच्यापासून नवीन प्लांट तयार करतो. सीड जर्मिनेशनचा या आकृतीमध्ये बघा, बी लावल्यानंतर त्याच्यामध्ये रोपाची कशी वाढ होत जाते हळूहळू आणि त्या बियापासून आपल्याला पानं, रूट्स अशा पद्धतीने वाढ होताना दिसते. हेच याला आपण सीड जर्मिनेशन असं म्हणतो. तर आपण अशा पद्धतीने वनस्पतीचं प्रजनन हे समजून घेतलेलं आहे, त्याच्यातले टप्पे समजून घेतलेले आहेत, त्याची आकृती अत्यंत महत्त्वाची आहे. तर त्यावर सुद्धा स्वतंत्र प्रश्न विचारले जातात, ते तुमच्या वहीत लिहा. धन्यवाद.